आम्हाला भाग करायचं नाही. रस्ता संपूर्ण बंद करतो पण साहेब तुमच्याकडे आम्हाला फक्त एकच विनंती करतो की आम्हाला सध्या पावसा आता हे पावसा गरिबाचा वाडा परिसरातील नागरिक गेले 15 वर्ष आले रस्ता संदर्भात त्रस्त आहे. अनेक अपघात झाले आहेत. एका स्त्रीचं निधन पण झालेलं आहे. रोज पब्लिकला इतका त्रास होतोय की रिक्षावाले पण येत नाही. गरोदर महिलांना खूप त्रास होतोय, पेशंटला खूप त्रास होतो आहे. त्याकरता ॲम्ब्युलन्स पण येत नाही. त्याकरता आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे. त्या 48 तासात जर आम्हाला लिखित व्यवस्थित जर प्रशासनाकडून उत्तर मिळालं नाही तर पुढची पायरी म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. माझं नाव आहे युवराज रामचंद सकपाळ. युवराजी, तुम्ही कुठे राहतात? मी गरिबाच्या वाड्यात राहतो आणि आज जो नागरिकांचा हा जनआक्रोश आहे हा ह्यासाठी आहे की लोक खूप त्रस्त आहेत. लोकांना काय पाहिजे असं, एकतर लोकांना काय पाहिजे, एकतर रस्ता पाहिजे असो, पाणी, वीज, ह्या तिन्ही गोष्टी आज नागरिकांकडे भेटत नाहीत. आज लोक अक्षरशः कंटाळली आहेत की एकतर लाईट नसतेच, पाण्याचा गोंधळ आहेच. त्यांनी सांगितलं की पाण्याचा गोंधळ आहेच आमच्याकडे, पण रस्ताही नाही. लोक टॅक्स सर्व जो गरिबाचा वाडा इथे राहणारी ही सर्व सुशिक्षित लोक आहेत, ही टॅक्स पेअर आहेत, तरी त्यांची कोणी दखल घेत नाही. सर्वांपासून आम्ही निवेदन देऊन झालेलो आहे. त्याच्यावरती कोणी आतापर्यंत आम्हाला ठोस असा निर्णय दिलाच नाही. आता आम्हाला सांगतात की आयुक्तांना आम्ही लेटर देऊन सांगतात. आता आम्हाला सहआयुक्त सांगतात पवार साहेब की आम्ही तुम्हाला देतो, अल्टिमेट देतो. आम्हाला काय देणार त्यांनाच माहिती. आता लोकांचा रोष हा कुठल्याही ह्याच्यावरती अधिकाऱ्यावरती नाही, हा केडीएमसी रोष आहे लोकांचा. आम्हाला लोकांना अधिकाऱ्याला म्हणजे घेराव घातला होता, जाब विचारलेला आहे. नेमकं काय जाब विचारलाय? आम्ही त्यांना जे निवेदन केलं त्याचं आम्हाला ठोस निर्णय हा 48 तासात दिला पाहिजे, एवढं आमचं त्यांच्याकडे मागणी आहे. आमच्या पूर्ण मागण्या आम्ही त्यांना पत्राद्वारे दिली आहे. पुढची भूमिका जर त्यांनी आमचा अल्टिमेट दिला तर त्याची येणारी पुढची आमचं जे असेल भूमिका ती वेगळी असेल, खूप वेगळी असेल. साहेब, मी अमोल पानसरे गेले अनेक वर्ष गरिबाच्या वाड्यात राहत आहे. गेले अनेक वर्ष आम्हाला रस्त्यांच्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे. आमच्या विभागातील सर्व नागरिक या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वैतागलेले आहेत. तुम्ही बघू शकता आमच्यावर एक गृहस्थ आहेत, यांच्या पत्नीचा खड्ड्यांमुळे अपघात झाला, त्या बिचारीचं निधन झालं आणि हा लहान मुलगा आईसाठी पोरगा झाला. तर हा तर चला खड्डे आपले होतील नीट, पण या बाळाची आई पुन्हा कोण आणणार? तो बिचारा कोणाकडे दात मागणार? तर आम्ही प्रशासनाला हीच मागणी केली कल्याण डोंबिवलीला की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे भरावे. आणि हे खड्डे आजकालचे नाहीये, गेले कित्येक वर्ष नागरिक कंटाळले म्हणून आज सर्व जनसमुदाय आज रस्त्यावर आलेला आहे. जर शिवाजी महाराजांचे गड किल्ले 400 वर्षापूर्वीचे अजून व्यवस्थित असतील तर मग हे रस्ते का खराब होत आहेत? यांचं उत्तर कोण देणार? का नाही आपण नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहे? आज आपलं जग जर चंद्रावर गेलं आहे बरोबर, तर मग रस्त्यांसाठी का नवीन टेक्नॉलॉजी नाही आणत? मला याचं उत्तर पाहिजे, सर्व नागरिकांना याचं उत्तर पाहिजे. म्हणून आज सर्व आम्ही सुट्टीचा दिवस आमचा सोडून आज सर्व जनसमुदाय, लहान कच्चे बच्चे, त्यांच्या महिला, सर्व वर्ग आज इथे ह्या आंदोलनाला आलेले आहेत. सत्य प्रसाद रामदीन कन्नौजिया। यहाँ देख के बोलिए जी। आपकी पत्नी का देहांत हुआ खड्डे में। जी सर। क्या है कभी का ये घटना? ये सर 8 जुलाई 2024 को हम बच्चे को स्कूल से लेके आ रहे थे और जो है घर पे जा रहे थे, बारिश हो रहा था, रोड बहुत खराब था, टूटा था, गरीबा चौवाड़ा का रोड बहुत खराब है, गड्ढा था और सामने से सर ट्रक आ रहा था, तो उसको हम साइड ले रहे थे तो झटका लगा खड्डे की वजह, हम गाड़ी लेके गिर गए। तो सर हमारा पैर के गांठ के नीचे सब फट गया था और ये बच्चा बच गया और औरत के इस पे से ट्रक का टायर गया और औरत जो है 1.5 घंटे में खत्म हो गई। सर आज मोर्चे में आप शामिल हुए और क्या मांग? सर जो है 2 साल हो गया, अभी तक रोड का वही स्थिति है और उसी वजह से हमारी औरत का एक्सीडेंट हो गया, मौत हो गई। और शासन प्रशासन में यहाँ से मैं मुंबई तक, यहाँ तक विधायक तक और वो जो उप मुख्यमंत्री जी हैं उनके बंगले पे मैं थाना 8 बार जा चुका, 2 बार मुंबई वाले बंगले पे जा चुका शिंदे साहब के, लेकिन वहाँ भी उनसे मुलाकात नहीं हुआ। यहाँ के विधायक जो हैं श्री रविंद्र जी चौहान जी, उनसे सर 2 बार मिल चुका, लेकिन मेरा ना पुलिस में ना शासन प्रशासन में कहीं 1 पैसे का ना कोई सुनवाई हुआ ही नहीं सर। और पेपर में भी आया था, न्यूज में भी आया था। अभी क्या मांगे आप? सर हमारा तो जो हो गया, हमारा अभी तक कोई सुनवाई कुछ नहीं हुआ। हम 3 बच्चों को लेके यहाँ स्त्री करते हैं, हम यूपी के रहने वाले हैं, पता नहीं हम यूपी के हैं इसलिए यहाँ महाराष्ट्र में हमारी सुनवाई नहीं हुई। हम क्योंकि उत्तर प्रदेश के निवासी हैं और हम 3 बच्चों को लेके, अपनी औरत को लेके यहाँ 2008 से गरीबा चौवाड़ा में स्त्री का काम करते हैं। हम अपने बच्चों को स्त्री करके पाल पोस रहे थे
ऐसा ऐसा हो गया सर, उसमें हमारी कोई सुनवाई। क्या मांग है आपकी? क्या सर हमारी यही मांग है, हमारा तो जो होना था हो गया, कोई सुनवाई नहीं हुआ, लेकिन अभी जो है दूसरे किसी का ना हो। हम तो यूपी के ठहरे, यहाँ कोई महाराष्ट्रियन भाई का या किसका ऐसा होगा क्या जैसे मेरा हुआ ऐसे होगा सर? अभी किसी और का मौत ना हो सर। हमारा हाथ जोड़ कर यही प्रार्थना है शासन प्रशासन से कि आगे के लिए ये किया जाए। गरिबाचा वाडा संघर्ष समिती यांचा आज मोर्चा आला होता. सदरचा मोर्चा येण्यापूर्वी संघर्ष समितीने मान्य आयुक्त महोदय यांची देखील भेट घेतली होती. मान्य आयुक्त महोदयांनी त्यांना आश्वासन दिलं. त्यानंतर सांगळे साहेबांना देखील इथे पाठवलं. सांगळे साहेबांनी प्रत्यक्ष सोसायटीत येऊन संघर्ष समिती सदस्यांची चर्चा केली. त्यानुसार जो प्रलंबित काम होता आपला काँक्रीट रस्त्याचा, तो परवाच्या दिवसापासून आपण सुरू केला आहे 14 तारखेपासून. ट्रॅफिक विभागाची परमिशन मिळाल्यानंतर आपण रस्ता देखील बंद केला आहे आणि पूर्ण काम करण्याचं आपण ठरवलं आहे. साधारणतः 1 तारखेच्या आत स्लॅबचं काम पूर्ण होणार आहे. आपण तो रस्ता लवकरच सुरू करतोय आणि उर्वरित जो रस्ता आहे त्याचं खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. जसं पाऊस कमी होईल त्याप्रमाणे आपण काम प्रगतीने किंवा स्पीडने करण्याचा आपण प्रयत्न करतोय. हो, संघर्ष समितीने निवेदन दिलंय. सदरचं निवेदनाबाबत उद्या माननीय आयुक्त महोदय, माननीय शहर अभियंता आणि आमचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना लेखी कळवणार आहे संघर्ष समितीला.